तर आज या व्हिडिओमधनं आपण शेअर बाजारामधील प्रामुख्याने 3 ट्रेंड जे आहेत ते समजून घेणार आहोत. तर अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन ट्रेंड म्हणजेच काय, शॉर्ट टर्म ट्रेंड, मीडियम टर्म आणि लॉंग टर्म ट्रेंडबद्दल आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. तर अल्पकालीन ट्रेंड म्हणजे काय, समजा तुम्ही भाजीपाला विक्रेते आहात. जर पावसामुळे 2 ते 3 दिवस टोमॅटोची मागणी जी आहे ती वाढते आणि त्यावेळेस त्याचा भाव जो आहे तो 20 रुपयावरनं 30 रुपयावरती जातो, पण परत 5 दिवसांनी तो पुन्हा 20 रुपयावरती स्थिरतावर होतो. म्हणजे हालचाल ही अल्पकालीन आहे आणि अशा प्रकारच्या ट्रेंडला अल्पकालीन ट्रेंड म्हटलं जातं. म्हणजेच फक्त काही दिवसांची मागणी असते आणि पुरवठ्यावरती आधारित असल्यामुळे पुन्हा 5 दिवसांनी तो जागेवर येतो. तर दुसरा प्रकारचा ट्रेंड काय, मध्यमकालीन ट्रेंड, ज्याला इंटरमिडिएट ट्रेंड असं म्हटलं जातं. तर इंटरमिडिएट ट्रेंड म्हणजे काय की एकदा उन्हाळी सुट्टीत 2 महिन्यासाठी ज्यावेळेस सुट्टी चालू होते त्यावेळेस कोचिंग क्लासेस जे आहेत ते सुरू होतात आणि ह्या 2 महिन्याच्या काळामध्ये आपल्याला स्टेशन दुकानामध्ये वह्या, पेन, पुस्तकांची विक्री जी ती वाढलेली दिसते. म्हणजे ही वाढ फक्त 2 ते 3 महिन्यापर्यंतच मर्यादित आहे की ज्याला आपण मध्यमकालीन ट्रेंड असं म्हणतो. आणि लॉंग टर्म ट्रेंड काय, समजा एखाद्या गावामध्ये एक साखर कारखाना सुरू होतोय आणि त्यामुळे पुढील 2 ते 3 वर्षामध्ये त्या भागात रोजगाराची निर्मिती होणार आहे, घरांची मागणी वाढणार आहे आणि ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे आहे ते चेंज होणार आहे. आणि हा जो बदल जो आहे हा दीर्घकालीन आहे. म्हणून हा दीर्घकालीन ट्रेंड आहे ज्याला आपण लॉंग टर्म ट्रेंड म्हणतो आणि स्थिर प्रकारामधला हा एक ट्रेंड असतो. तर तुम्हाला समजलंय का शेअर बाजार मधला ट्रेंड? नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.